आखाडी बैलपोळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय। कुंभार समाज मातीपासून बैल बनवण्याच्या कामात सध्या गुंतलेला पाहायला मिळतोय। शेतातील माती आणि बियांपासून बैल बनवण्याची कामं सुरू असून ग्रामीण भागातून या बैलांना मोठी मागणी आहे। भारत हा देश कृषीप्रधान देश आहे। बैल या पाळीव प्राण्याला शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। यंदा अवकाळी पावसामुळे शेतीची पूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत। जून महिन्यात पेरणी पूर्ण होऊन भात लागवडीला देखील सुरुवात झाली आहे। वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो। भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील भाबवडी, धनावडेवाडी, कान्हवडी, आंबाडे, खानापूर यासारख्या परिसरात आखाडी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हजारोंच्या संख्येनं बैल बनवण्याचे काम कुंभार समाजातील बांधव करतात। उतरवली आणि पंचकृषीत तयार होणाऱ्या मातीच्या बैलांना पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। तसेच काही शाडूच्या बैलाच्या मागणीनुसार बैल बनवले देखील जातात। या व्यवसायात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात येत असल्यानं या व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे। पारंपरिक मातीच्या बैलांबरोबर शाडूचे तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर होतो। या बैलांना आकर्षक रंगसंगती वापरून सजवलं जातं। याची किंमत साधारण 150 ते 300 इतकी असते। हे बैल वारुळाची माती, काळी माती, तांबडी माती, घोड्याची लीद, राख आणि विविध वनस्पतींच्या बिया याचं मिश्रण करून बनवली जाते। मातीचे बैलपोळा सण अगदी 8 दिवसावर येऊन ठेपला आहे। त्यासाठी आमचं शेवटचा परवानगी सुरू आहे। बैल बनवताना आम्ही यामध्ये काळी माती, तांबडी माती, घोड्याची लीद, राख, वनस्पतीच्या बिया हे मिश्रण एकत्र करून आमच्या पायाखाली पुरवतो व त्यानंतर आम्ही त्याचा पिंड तयार करून त्याचे वळवटे तयार बनवायला सुरुवात करतो आणि वळवट्या बनवून झाल्या की आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी डोकी लावतो। अशा प्रकारे डोकी लावून झाल्यानंतर आम्ही हा बैल आमचा पूर्ण तयार होतो। आम्ही ते वाळण्यासाठी आम्ही सुकासाठी ठेवून देतो। त्यानंतर आम्ही हा बैल घेऊन आमच्या गावकीला बलुती पद्धतीने विकायला नेतो। त्या मोबदल्यात आम्हाला ज्वारी, तांदूळ, गहू किंवा इतर कडधान्ये आम्हाला शेतकरी वर्ग देतो। अशा प्रकारे हा बैलपोळा सण साजरा करतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन शेताच्या बांधावर नेऊन आम्ही करतो, शेतकरी करतो। ती तांबडी माती, घोड्याची लीद, राख आणि विविध वनस्पतींच्या बिया याचं मिश्रण करून बनवली जाते। मातीचे बैल तयार करणे ही सिद्ध हस्तकला आहे। इतर चित्राप्रमाणे मातीपासून बैल बनवण्याकरिता छाप नसतात। त्यामुळे बैलजोडीत समानता आणण्याकरिता कुशलतापूर्वक कामं करावी लागतात। तसेच शेतकरी बैलपोळा सण साजरा केल्यावर बैलाचं विसर्जन करतात, ते देखील बांधावर। त्यामुळे बैल बनवताना वेगवेगळ्या वनस्पतीच्या बिया आम्ही कारागीर मातीत टाकतो, जेणेकरून शेताच्या बांधावर या बियातून वृक्षारोपण व्हावं अशी त्यामागील कल्पना असते, अशी माहिती नामदेव कुंभार यांनी दिली। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।